You say that money cannot buy happiness? Hey, Habibi! किल्लो खायच्या साठी का रे? ती तटबंदी आम्हा किल्ल्याची तटबंदी मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मालवणला गेलो असं फिराक. हे आता चिवला बीच पाठीमागे बघता येतं आणि माझ्याबरोबर असा सिद्धेशच्या आते जोजील श्रेयसच्या घराकडे गेलो आणि त्याचे रूम पण असतात. आपण आता बघणार असो जाऊन, कारण आता लेट झालो त्याच्यामुळे सिद्धेश म्हणालो पाठी सनसेट तो सनसेट बघूया. त्याच्यासाठी या चिवला ब्रिजकडे गेलो पाठी रॉक गार्डन तर तुमका जाता दाखवतोय. बघूया काय काय बघू मिळा आता, कारण एक दिवस आमचं मुक्काम असा आणि श्रेयसचा जो हॉटेल म्हणजे रूम वगैरे असतं तर तुमका नंतर मी दाखवतोय. आता तुमका बीच दाखवतोय, चला. मंडई हा बीच बघताय तर बीच एकदम असे खडपाक असे असतात समोर आणि ह्या मालवणचा चिवला बीच असा. चिवला बीचकडचं हे समुद्र किनारा तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर समुद्र किनारा. येऊन तुम्ही हाय बसा आणि सनसेटचं मजा घ्या. मित्रांनो बीचवर बसलो. जवळजवळ आता 6:30 वाजून गेलेले असत. सिद्धेश समोर बघू शकताय तुम्ही आणि आपल्याबरोबर श्रेयस तर आता बघूया. आता श्रेयस आपला काही नेता तो. आम्ही इलो आधी लेट, सकाळी थोडे भांडणं टंटे होते त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेमच झालो. त्यामुळे आता पण सीन मात्र बरा. एक तुमचा एक कंटाळवाण्या जीवनाच्या एक बाहेर गेल्यानंतर तुमका मालवणाक तारकर्ली बीचवर ते तारकर्ली नाही अरे कहना क्या चाहते हो चिवला बीचवर तो एक बरा जवळपास आणि त्याच्याच घराजवळच समुद्र असं. हां श्रेयस सॉरी. चिवला बीच कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा वाजले आता 7 वाजत दिले तरी पण दिवस मोठे असतात त्यामुळे पूर्ण खूप मजा येतात आणि एक मजा येईल पूर्ण. एक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. असा या चिवला बीच बघून सिद्धेश म्हणायला लागलो ब्लर झाला आहे. पहिला आता लवकर उशिरा येलो आम्ही घराकडसून, त्यामुळे पहिला आधी बीचवरती येलो. त्याच्यानंतर तुमका आता दाखवते तिकडे जाऊन श्रेयसचे जे रूम वगैरे आहेत ते. तुम्ही गेल्यानंतर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मस्त एक व्ह्यू असा आणि समुद्राच्या समोर असे रूम असतात जे हवे भेटायचे नाही. आणि गेल्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बुक करूच्यासाठी कमेंटमध्ये तुमचा नंबर वगैरे श्रेयसतो त्याच्यावर तुम्ही कॉल करून नक्की या. रात्र झाली त्यामुळे गेलो आम्ही रॉक गार्डनमध्ये. रॉक गार्डनमध्ये हे असत पाण्याचे फवारे बघूच्यासाठी लोकांची गर्दी बघा किती आहे. ह्या असा मालवणमधलं दुसरं दिवस. संध्याकाळी रात्री झोपान मस्तपैकी फिरान आराम वगैरे केलो कोकण किनाऱ्या होमस्टेला. मागच्या व्हिडिओत मी याचं होमस्टेचं पूर्ण रिव्ह्यू दिलं आहे. नक्की येऊन तुम्ही पुन्हा एकदा भेट द्या कोकण किनाऱ्या होमस्टे. खूप मस्त वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय. माळ आणि समोरच समुद्र आणि मस्तपैकी थंडगार हवा. वा आणि काय हवा. काय सकाळी श्रेयसने बघा कसे भारी पोहे केलेले आहेत. श्रेयसने दिलेले पोहे पोटभर खाल्लो. मस्त मजा केली एन्जॉय केला मालवणमध्ये. आता हे बघता येतं हे समोरच असतात बोटी थांबतात समोर समुद्राच्या बरोबर आणि फोटो वगैरे काढूसाठी मस्त ठिकाणा. चललो आता घरात. बाय भेटूया अशात कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये.